ती आपली भिजवलेल्या वाटाण्याची. तर आता याला आपण पहिली कुकरला लावून एक शिट्टी देऊन घेऊया आणि मग त्याची भाजी बनवूया. तर आता आपण वाटाणा कुकरला लावलेला एक शिट्टी बारीक काढून घ्यायची आणि बंद करायचं. आता एक शिट्टी झालेला आहे, जरा थंड झालेला आहे, त्याला आता आपण काढून घेऊया. तर आता याला आपण साईडला काढून घेऊ आणि मग भाजी टाकू. याला आपण वाटण करून घेतलेलं आहे, खोबरं, लसूण, कोथिंबीर. आता आपण काढून घेतलेला आहे. गॅस चालू करून कढई ठेवून घेऊया आपण. आता गरम होऊन घेऊया. तर आपण आता तेल टाकून घेऊया. पहिली मोहरी टाकून घेऊया. त्यात जिरी थोडी आपण टाकून द्यायची. त्यात लसूण पण टाकून द्यायचा. ह्यातच आपल्याला वाटाणा पण छानपैकी परतून घ्यायचा. छानपैकी आता तेलात परतून घ्यायचा. त्याला थोडस मीठ टाकायचं. त्यानुसार मीठ टाकून हलवून घ्यायचं. त्यात थोडी हळद पण टाकायची नॉर्मल. थोडीशी हळद टाकली की त्याला बी चांगलं असं हलवून घ्यायचं. एकदम छान पैकी असं परतून तेलात द्यायचं. त्याला आता आपलं वाटण केलंय ती टाकून द्यायचं. हे सगळं टाकून त्यात द्यायचं. त्याला बी चांगलं भाजून घ्यायचं. आपण हलवून घेतलंय, जरा चांगलं भाजून त्याला पण ह्यात घ्यायचं. त्यानुसार चटणी आपली घरातली टाकून द्यायची. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार टाकायची. त्याला बी चांगली एकजीव होऊन परतून घ्यायचं. तुम्हाला सुक्क पाहिजे तर सुक्क बी ठेवू शकता, पातळ पाहिजे तर पातळ पण खाऊ शकता. आणि आम्ही तर पातळ करणार. कोथिंबीर टाकून द्यायची. मस्त पैकी अशी हलवून घ्यायची. छान पैकी आता ही एकदम छान झालेलं आहे. ह्याला थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा. मला बी चांगला असा हलवून घ्यायचं. आता हे तुम्ही चपाती संग बी सुक्क खाऊ शकता. आम्ही बाजरीच्या भाकरीत मस्त पैकी पातळ करून खाणार आहे. एकदम छान पैकी. तर आता याला आपण जरा होऊन देऊया. तर बघा ही आता आपली भाजी झाकून ठेवायची. 1-5 मिनिटं झाकून ठेवली की तयार झाली भाजी. भाजी झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून काढून घेऊया. एकदम छान पैकी झालेली आहे. सुकी पाहिजे तर सुकी, पातळ तर पातळ. लय पण पातळ नाही पण. तर आता आपण कोथिंबीर टाकून थोडी. तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. एकदम भारी होती, एकदम मस्त. सुकी बी होती, पातळ बी होती. भाकरीत खायला पातळ थोडीशी छान वाटते. अशी असल्यावर चपातीत पण चांगली खाता येते. तर नक्की एकदा करून बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.